सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा मंडळी. तुम्हाला माहीतच असेल आता चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे आणि आज आहे 8वी माळ म्हणजेच अष्टमी. आणि या अष्टमीचंच निमित्त साधून मी तुमच्यासोबत एक जुना व्हिडिओ शेअर करते. कारण जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत बोलली, सध्या माझं व्हिडिओ शूट करायला, अपलोड करायला, एडिटिंग वगैरे या गोष्टी करण्यासाठी मला वेळ भेटत नाही आहे. म्हणून हा जुना व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा आम्ही जळगाववरनं नाशिकला शिफ्ट होत होतो त्या दरम्यान आम्ही मनुदेवीला जाऊन जळगावला बाय बाय केलं होतं. आणि तोच हा दिवस आमच्या खानदेशामध्ये जळगावमध्ये मनुदेवी म्हणून एक जागृत देवस्थान आहे आणि तिथं आम्ही देवीच्या दर्शनाला, देवीची ओटी भरायला आलेलो होतो. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेलं मनुदेवी मंदिर हे खानदेशातील एक जागृत देवस्थान आहे. प्राचीन दंतकथेनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तेजातून या देवीचा जन्म झाला असून महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने सातपुडा दरीतील गुहेत प्रकट होऊन अवतार घेतला. मनुदेवीला सप्तशृंगी मातेचं मूळ उगमस्थान देखील म्हटलं जातं. देवीचं नाव मनुदेवी कसं पडलं तर पौराणिक कथेनुसार देवीने या ठिकाणी विसावा घेतला आणि तिथे तिचं जागृत रूप म्हणून मनुदेवी किंवा मनुमाता असं म्हणून ओळखलं जातं. आणि आम्ही जेव्हा इथे दर्शनाला आलो तेव्हा पावसाळा असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, म्हणून नशिबाने आम्हाला खूप छान देवी आईचं दर्शन घेता आलं. तिथल्या नियमांमुळे आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला मनुमातेचा फोटो किंवा व्हिडिओ काढता येणार नाही आणि मीही नियमभंग केला नाही. पण आमच्या या मनुमातेचं रूप इतकं मयाळू आहे आणि इतकं सुंदर आहे की मला व्हिडिओ काढण्याची खूप इच्छा होती, म्हणून मी बाहेर जाऊन त्यांचा व्हिडिओ बनवलाच, जेणेकरून तुम्हालाही दर्शन घेता यावं. आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरच तिथे वेगवेगळ्या देवी देवतांचे छोटे छोटे देऊळं होते. मंडळी, इथे मनुमातेला येऊन खूप प्रसन्न वाटतं, मनाला खूप शांती मिळते आणि मंदिराजवळचं वातावरणही इतकं निसर्गरम्य आहे की इथे आलं की जाण्याची इच्छाच होत नाही. एकदा तरी तुम्ही इथे नक्की या.